जय हिंद एव्हरीवन, माय सेल्फ पवन सोळंके आणि आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे टेरिटोरियल आर्मीची इन्फंट्री बटालियन रॅली जी स्टार्ट होत आहे 15 डिसेंबर 2025 पासून तर 15 नोव्हेंबर 2025 पासून तर 1 डिसेंबर 2025 पर्यंत. ठीक आहे, तर या नोटिफिकेशन बद्दल आज आपण पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहे. टोटल वॅकन्सी 1422 वॅकन्सी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील 101, 106, 109, 110, 115 आणि 116 या इन्फंट्री बटालियन ह्या विशेषतः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आहे. यासोबतच कोणकोणत्या वॅकन्सी तर सोल्जर ज्याच्यामध्ये जनरल ड्युटी 1372 वॅकन्सी आहे. सोल्जर ॲज अ चीफ कम्युनिटी 19 वॅकन्सी. अशा टोटल याचं बायफर्गिकेशन या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. टोटल वॅकन्सी 1422 वॅकन्सी आहे. यामध्ये कोणकोणता एज क्रायटेरिया आहे हे आपण आता समोर बघूया. जे पहिली वॅकन्सी जी आहे ते आहे कोल्हापूर महाराष्ट्र येथे. जे लोकेशन आहे शिवाजी स्टेडियम, शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर महाराष्ट्र. इथं युनिट नंबर 101 आणि 109 या दोन बटालियनची वॅकन्सी रॅली इथं आहे. वॅकन्सी जी आहे ते सोल्जर म्हणजे जनरल ड्युटीसाठी 195 आणि सोल्जर ट्रेड्समन साठी 13, ज्यामध्ये क्लर्कची 1, चीफ कम्युनिटीच्या 6, इक्विपमेंट रिपेअरच्या 2, टेलरची 1, हेअर ड्रेसरची 1, हाऊसकीपरची 1 आणि वॉशरमॅनची 1. अशा टोटल 195 आणि 13 टोटल यामध्ये 225 वॅकन्सी आहे. यामध्ये इथे 101 आणि 109 इन्फंट्री बटालियनची रॅली होणार आहे आणि 16, 17, 18 ही त्याची डेट आहे. आता जे विद्यार्थी मोस्टली या डिस्ट्रिक्ट मधले आहेत, जसं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या विद्यार्थ्यांसाठी 16 नोव्हेंबर सकाळी 5 वाजतापासून ही रॅली स्टार्ट होणार आहे. जे विद्यार्थी सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे या जिल्ह्यातील असेल त्यांच्यासाठी 17 नोव्हेंबर म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या आधारे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात येता आणि तुमचं लोकेशन कुठलं जवळ पडते त्या आधारे तुम्ही तिथं पोहोचू शकता. सोबत 16, 17, 18 आणि 19 या नोव्हेंबरला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांची भरती जी आहे ही एकाच जागी होणार आहे, ते म्हणजे कोल्हापूर महाराष्ट्र. ज्या ज्या विद्यार्थ्यांना 101 आणि 109 युनिटला टेरिटोरियल आर्मीच्या भरती व्हायचं असेल त्यांनी या लोकांनी या विद्यार्थ्यांनी या स्टुडंटनी सर्वांनी सोबत सर्व कागदपत्रे जे डॉक्युमेंट लागतात सर्व क्वालिफिकेशन क्रायटेरिया सर्व सोबत घेऊन येथे पोहोचावे. सोबत सेकंड भरती बघत आहे आपण. हे झालेलं आहे. सेकंड जे विद्यार्थ्यांना सिकंदराबाद तेलंगणा. प्रश्न असा असेल की सर आम्ही एक भरती एकाच वेळी 2 वेगवेगळ्या जागी देऊ शकतो का? हो, तुम्ही देऊ शकता, पण जर यांची डेट वेगवेगळी असेल तरच. जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी डेट दिलेली आहे 17, 18, 19, त्याच्यापैकी सातारा जिल्ह्यासाठी 16 तारीख आहे. तर ते सातारा जिल्हावाले जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे इथं सातारा, सोलापूर, कोल्हापूर यांच्यासाठी इथं 18 तारीख आहे. जर त्यांनी मॅनेज केलं की 17ला ते कोल्हापूरमध्ये असेल आणि 18ला ते तेलंगणामध्ये जाऊ शकत असेल तर ते तिथं पण भरती देऊ शकतात, परंतु तुम्हाला टाइम आणि ड्युरेशन दोन्ही मॅच करता आले पाहिजे. तर यासाठी सिकंदराबाद तेलंगणा इथं थापर स्टेडियम AOC म्हणजे आर्मी ऑर्डिनन्स कॉर्पोरेशनची एक सेंटर आहे सिकंदराबाद तेलंगणा. 110, 117 आणि 125 इन्फंट्री बटालियन चे इथं वॅकन्सी होणार आहे. इथं टोटल वॅकन्सी आहे 320. म्हणजे टोटल पूर्ण वॅकन्सी मध्ये सर्वात जास्त वॅकन्सी इथं आहे. 18, 19 नोव्हेंबरला इथं भरती होणार आहे. 18 तारखेला सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम अशा वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टची जी रॅली होणार आहे ती 18 नोव्हेंबरला होणार आहे सिकंदराबाद तेलंगणामध्ये. आणि 19 नोव्हेंबरला चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई आणि मुंबई रिजन, नाशिक रिजन यांची रॅली होणार आहे 19 नोव्हेंबरला सकाळी 5 वाजतापासून. नेक्स्ट आहे बेलगावी. बेलगावी हे पण कर्नाटकमध्ये आहे, जिथं RIMS दॅट इज राष्ट्रीय इंडियन मिलिटरी स्कूल स्टेडियम हे बेलगावी कर्नाटकमध्ये आहे. इथं 106, 115 आणि 122 इन्फंट्री बटालियन, पॅरा, महार आणि मद्रास बटालियन. इथं टोटल वॅकन्सी 330 वॅकन्सी आहे. इथं 106, 115 आणि 125 इंडियन आर्मीची इंडियन इन्फंट्री बटालियनची टेरिटोरियल आर्मीची युनिट आहे बेलगावी. आणि 17 ते 18 तारखेला ही इथं रॅली होणार आहे सकाळी 5 वाजतापासून. वेगवेगळे डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र आपण जे इन्फॉर्मेशन सांगत आहे ते फक्त महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. बाकीचे पण विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल आहेत, कारण की ऑल इंडिया लेवलची सर्व्हिस असल्यामुळे
ऑल इंडिया मधून सर्वच्या सर्व विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल आहे. तर आपण जे महाराष्ट्रावाले आहे ते फेज 4 मध्ये येतोय. फेज 4 वाल्यांसाठी आपण ते आता तारीख वगैरे सांगत आहे. नेक्स्ट जी भरती आहे ती देवलाली महाराष्ट्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल ग्राउंड जे नाशिकला आहे. तिथं टोटल 335 जागांची व्हॅकन्सी आहे आणि ज्याची पण डेट 17 आणि 18. तुम्ही एक गोष्ट बघत असाल की 17, 18, 19, 17, 18, 19 म्हणजे तुम्हाला 3 पैकी कोणतेही एक किंवा 2 जागी तुम्हाला ऍट अ टाइम जाता येणार. जर तुम्ही एक किंवा एकापेक्षा 2 जागी जर जाऊ आणि मॅनेज करू शकले टाइमला तर तुम्ही तिथं पण ते भरती देऊ शकता. ठीक आहे. तर इथं टोटल व्हॅकन्सी 335 आहे आणि 17-18 नोव्हेंबरला व्हॅकन्सी इथं होणार आहे. 17 तारखेला महाराष्ट्रातील सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे या जिल्ह्यातील विद्यार्थी 17 नोव्हेंबरला सकाळी 5 वाजतापासून देवलाली येथे जातील आणि 18 नोव्हेंबरला सकाळी 5 वाजतापासून रिमेनिंग डिस्ट्रिक्टचे विद्यार्थी तिथं जातील. ठीक आहे. नेक्स्ट भरती आहे हा हे आता आपण सगळे बघितलं की मोस्टली 18, 19 आणि 17 नोव्हेंबरच्या मधात ही भरती आहे वेगवेगळ्या ठिकाणी. एक देवलालीला आहे, दुसरं नाशिकला आहे, तिसरं कोल्हापूरला आहे आणि चौथं एक कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये आहे. हे वेगवेगळ्या भरती. आता याच्यासाठी एज क्रायटेरिया किती आहे तर एज क्रायटेरिया 18 ते 42 वयोगटातील सर्व विद्यार्थी. जे विद्यार्थी 18 वर्ष 1 दिवसाचे जरी असेल ते पण इलिजिबल आहे. 42 वर्ष 1 दिवस असलेला विद्यार्थी इलिजिबल नाहीये. तर वयाची अट आहे 18 ते 42 वर्षातील सर्वच्या सर्व विद्यार्थी या रॅलीसाठी इलिजिबल आहे. त्याच्यानंतर सोल्जर ड्युटीसाठी क्वालिफिकेशन काय आहे की सोल्जर ड्युटीसाठी विद्यार्थी 10वी पास पाहिजे आहे आणि त्याला मिनिमम 45% मार्क्स लागतात आहे. मिनिमम 45% मार्क्स आणि त्याच्यामध्ये पण प्रत्येक सब्जेक्टमध्ये 33% त्याला असायला पाहिजे. कोणतं बोर्ड तर महाराष्ट्रामध्ये जेवढे बोर्ड आहे सीबीएसई बोर्ड पण चालते आणि स्टेट बोर्ड पण चालते. त्याच्यानंतर हे झाली आहे जनरल ड्युटी. जनरल ड्युटी ऍज अ सोल्जर याच्यासाठी इलिजिबल आहे फक्त 10वी पास पाहिजे आहे आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये मिनिमम 33% मार्क्स लागत आहे. दुसरी आहे सोल्जर क्लर्क. यासाठी 10+2 म्हणजे 10वी नंतर 12वी लागतो आहे. इंटरमिडिएट चालतो आहे आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये 60% मार्क्स त्याला ऍग्रिगेट असायला पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टमध्ये 50% मार्क्स आणि टोटल ऍग्रिगेट 60%. तो विद्यार्थी आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणत्याही फील्डचा असू शकतो. तिसरा आहे सोल्जर आणि ट्रेड्समन. याच्यामध्ये फक्त हाऊसकीपिंग आणि मेस कीपिंग सोडून विद्यार्थ्यांना 10वी पास लागते आहे. फक्त 10वी पास आणि असं काही त्यांनी ऍग्रिगेट पर्सेंटेजचा क्रायटेरिया दिला नाहीये की तुम्हाला 45 असायला पाहिजे की 60 असायला पाहिजे. त्याच्यानंतर सोल्जर, ट्रेड्समन, हाऊसकीपिंग याच्यासाठी फक्त वर्ग 8वा पाहिजे आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये मिनिमम 33% मार्क्स लागत आहे. त्याच्यानंतर अजून यांनी सांगितलेलं आहे की हे आपण इथं एज्युकेशनल क्रायटेरिया 18 ते 42 वर्ष, एज्युकेशनल 10वी, सोल्जर जीटी साठी फक्त 10वी पास आणि क्लर्क साठी 12वी पास 60% सोबत, सोल्जर ट्रेड्समन साठी 10वी पास आणि हाऊसकीपिंग आणि मेस कीपिंग साठी 8वा वर्ग पास. जे विद्यार्थ्यांनी 8वा वर्ग पास केला आहे परंतु भविष्यात काही शिक्षण वगैरे घेतलं नाही ते पण विद्यार्थी इलिजिबल आहे. फक्त त्यांचं वय 18 कंप्लीट असायला पाहिजे. नेक्स्ट जी भरती आहे याच्यामध्ये अदर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिलंय की तुम्ही ज्या झोन मधले आहे तुम्ही त्या झोन मधले विद्यार्थी ज्या लोकेशनला सांगितल्या त्या लोकेशनला तुम्ही अप्लाय करू शकता. दुसऱ्या जागी तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही झोन 1 चे विद्यार्थी झोन 3 मध्ये जाणार नाही, झोन 3 चे विद्यार्थी झोन 2 मध्ये जाणार नाही. जो विद्यार्थ्याचा जो झोन आहे तो त्या विद्यार्थ्याच्या डिस्ट्रिक्ट मध्ये तो तिथं जाईल. नेक्स्ट याच्यासाठी काही फिजिकल स्टँडर्ड दिलेला आहे. फिजिकल स्टँडर्ड आहे मिनिमम हाईट जी आहे ही 160 सेंटीमीटर असायला पाहिजे. डिफेन्सच्या क्रायटेरियानुसार मिनिमम हाईट ही 157 सेंटीमीटर होती परंतु आता या वर्षीपासून त्यांनी बघा 157 सेंटीमीटर ही त्यांच्यासाठी आहे जे नॉर्थ इंडियन रिजन मध्ये जसं हिमालयन रिजन झालं, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, आसाम यांच्यासाठी मिनिमम 157 सेंटीमीटर आहे. अदरवाईज 160 सेंटीमीटर साठी सर्व विद्यार्थी इलिजिबल आहे. चेस्ट आहे 77 सेंटीमीटर अनएक्सपांडेड आणि त्याच्यामध्ये 5 ऍड केले तर 82 सेंटीमीटर एक्सपांडेड म्हणजे 77 to 82 सेंटीमीटरची रेंज चेस्टची आहे. वेट प्रपोर्शनेट वेट लागेल म्हणजे जेवढी त्याची हाईट आहे त्यामधून 100 मायनस करायची आणि त्याच्या प्लस मायनस टेन्स मध्ये त्याचं वेट लागेल. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन कोणाला रिलॅक्सेशन मिळेल ज्यांचे सर्व्हिसमॅन आणि एक्स सर्व्हिसमॅनचे जे मुलं आहे किंवा जे वॉर विडो किंवा एक्स सर्व्हिसमॅनचे जे विधवा आहे त्यांचे जे सन आहे त्यांनाच फक्त 2 सेंटीमीटर हाईट मध्ये रिलॅक्सेशन आणि वेट मध्ये 2 किलोचं रिलॅक्सेशन आणि
चेस्टमध्ये 1 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे, म्हणजे जे एक्स सर्व्हिसमॅन आहे किंवा जे सोल्जर आहेत त्यांनाच फक्त रिलॅक्सेशन मिळणार आहे, बाकीच्यांना रिलॅक्सेशन नाही मिळणार आहे. त्याच्यानंतर सांगितलं ट्रेड टेस्ट. याच्यामध्ये ट्रेड टेस्ट फक्त दोनच गोष्टीसाठी, एक जो विद्यार्थी सोल्जर क्लर्क साठी अप्लाय करतील त्यांच्यासाठीच फक्त ट्रेड टेस्ट होईल आणि ट्रेड्समन साठीच फक्त हे दोन ट्रेड टेस्ट होईल. अदरवाईज बाकी सर्वांसाठी फक्त एक पीएफटी होईल म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि एक डायरेक्ट रिटर्न एक्झाम होईल. त्याच्यामध्ये आता फिजिकल फिटनेस टेस्ट मध्ये काय दिलेलं आहे, फिजिकल फिटनेस टेस्ट मध्ये जे विद्यार्थी 18 ते 30 वर्षाचे आहे त्यांच्यासाठी 1600 मीटर, एक मैल म्हणजे 1600 मीटर, 1600 मीटर त्यांना कव्हर करायचं. जर त्यांनी हे 1600 मीटरचं अंतर 5 मिनिट 30 सेकंदामध्ये कव्हर केलं तर त्यांना 60 मार्क्स मिळेल. ज्या विद्यार्थ्यांनी 5 मिनिट 31 सेकंद पासून तर 5 मिनिट 45 सेकंद मध्ये कव्हर केलं त्यांना 40 मार्क्स मिळेल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 5 मिनिट 46 सेकंद पेक्षा जास्त वेळ गमावला ते फेल होतील आणि ते समोर जाणार नाही, ते तिथं स्टॉप होऊन जातात. नेक्स्ट, आणि जे 30च्या वरत एक 31 मध्ये कोण येणार, जो 30 वर्ष एक दिवसाचा झाला तो 31 क्रायटेरिया मध्ये येणार आणि त्याला 6 मिनिटं 15 सेकंदामध्ये जर त्यानं कव्हर केले 1600 मीटरची रेस तर त्याला 60 मार्क्स मिळेल. 6 मिनिटं 16 सेकंद ते लेके 6 मिनिट 30 सेकंद पर्यंत त्याला 40 मार्क आणि अदरवाईज तो फेल. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त रॅली होणार आहे, त्याच्यामुळे जे पोरं राहतील किंवा जे स्टुडंट राहतील ते जास्त मेहनतीवाली असतात आणि आपलं टार्गेट ठेवायचं जास्तीत जास्त 5 मिनिट. संपला विषय. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 1600 मीटर जर कव्हर होत असेल तर तुम्ही 101% सिलेक्शन तुमचं झालेलं आहे हे ठरवा. इथं सर्व जो गेम आहे तो फक्त फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे. सेकंड आहे पुलअप्स. पुशअप्स नाही, पुलअप्स. रॉड राहतो, त्या रॉडवर तुम्हाला ग्रिप पकडायची आहे आणि तुम्हाला तुमची चीन जी आहे त्या रॉडच्या वर न्यायची आहे, त्याला पुलअप्स म्हणतात. त्याच्यात मिनिमम तुमचं 18 ते 30 वर्ष वयोगटातील तुम्हाला 10+ करायचे आहे. जे विद्यार्थी 10+ करतील यांना 40 मार्क्स मिळतील आणि त्याच्यापेक्षा खाली जे विद्यार्थी जे 5 किंवा 5च्या खाली करतील ते फेल होतील. म्हणजे सरळ सरळ इथं यहाँ पे एक बार शुरू अगर हो गए तो 10 के प्लस ही जाना है. एक बार अगर आपने ग्रिप पकड़ ली है तो 10 के ऊपर ही आपको उसमें लेके जाना है. त्याच्यानंतर आपण बघूया तर इथं आपण सांगितल्या स्टेजेस मध्ये पहिली फिजिकल फिटनेस टेस्ट आहे जे 1600 मीटर रन, ते तुम्हाला मिनिमम 5 मिनिटं 30 सेकंद दिलेलं आहे, पण आपलं टार्गेट ठेवायचं फक्त 5 मिनिट. 5 मिनिटांमध्ये ही एक्झाम कव्हर झाली पाहिजे टोटल रनिंग. आणि पुलअप्स या 10च्या वरत गेल्या पाहिजे. 10, 11 चालते, 12 पण चालते, 15 पण मारू शकतात. जे स्ट्रॉंग विद्यार्थी राहतात ज्यांचं शरीर मजबूत राहते ते 15च्या वरत मारू शकतात. त्याच्यानंतर तिसरं दिलं 9 फीट डिच. 9 फुटाचा एक तुम्हाला गड्डा खोदायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला तुम्हाला जम्प मारून क्लिअर करायचा आहे. 2 ऑप्शन राहतात, एक तर तुम्हाला 9 फीटाचा गड्डा खोदायला लावतात किंवा मग 9 फीटाच्या गड्ड्यावरून तुम्हाला जम्प मारायला लावतात झिगझॅग लाईन मध्ये. हे 3च टेस्ट याच्यामध्ये आहे, त्याला म्हणतात पहिली स्टेज दॅट इज फिजिकल फिटनेस टेस्ट. ते दिलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये बघा. बॅलन्स अँड 9 फीट डिच देअर आर क्वालिफाइंग टेस्ट, नो मार्क्स विल बी अवॉर्डेड. याच्यासाठी फक्त तुम्ही क्वालिफाय होणार, याचे तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. रिटर्न एक्झामिनेशन फिजिकल आणि मेडिकल एक्झाम लगेच होईल. रिटर्न एक्झाम झाल्याबरोबर जे विद्यार्थी रिटर्न एक्झाम क्वालिफाय करतील त्यांची लगेच फिजिकल आणि मेडिकल एक्झाम तिथं होईल. मेडिकल मध्ये 2-4 गोष्टी तिथं चेक वगैरे केल्या जातात. तुमची बॉडी वगैरे चेक केल्या जाते, तुमचे कान, नाक, नॉकनीज वगैरे, फ्लॅट फूट वगैरे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. याच्यासाठी सिलेबस जो आहे म्हणजे कोणाची एक्झाम राहील, जे विद्यार्थी मॅट्रिक्युलेशन 10वी आणि 8वी लेवलचा पेपर राहील, सीबीएसईचा मोस्टली सिलेबस राहतो. इथं दिलेला आहे सिलेबस ऑफ सीबीएसई. सीबीएसईचा सिलेबस वगैरे राहतो. सोल्जर, जनरल ड्युटी आणि ट्रेड्समन साठी जनरल नॉलेजचे 20 प्रश्न राहतील जे 40 मार्काचे राहतात. 15 क्वेश्चन राहतील जनरल सायन्सचे जे 2 मार्काचे राहतात. टोटल 2 मार्क म्हणजे 30 मार्क ते झाले. आणि मॅथ्स हे 10वीचं मॅथमॅटिक्स एकदम नॉर्मल मॅथमॅटिक्स राहतील, त्याचे 15 क्वेश्चन राहतील, प्रत्येकाला 2 मार्क्स राहतील. तर हे सरळ सरळ टोटल 50 प्रश्न राहतील जे 100 मार्काचे राहतील. आणि लास्ट टाइमचा जो कट ऑफ आहे तो आहे 48 to 59. पोरं 50 पैकी 48 प्रश्नापर्यंत प्रश्न कव्हर करतात. 48 ते 49, 60, 61 क्षमतेच्या वरत तुम्हाला पास कमीत कमी 30 ते 40 प्रश्न तुम्हाला परफेक्ट यायलाच पाहिजे, कारण की जो लेवल आहे तो 10वी आणि 8वीचाच असणार आहे. म्हणून एक नॉर्मल 11वी 12वीचा विद्यार्थी इझिली हा पेपर कव्हर करू शकतो. त्याच्यानंतर सोल्जर ट्रेड्समन साठी जनरल नॉलेजचे 20 प्रश्न म्हणजे टोटल इथं पण 50 प्रश्न 100 मार्कासाठी. आणि इथं निगेटिव्ह मार्किंग आहे, इथं निगेटिव्ह मार्किंग आहे. आता डॉक्युमेंट वगैरे काय लागतात आपण, आणि हा याच्यामध्ये एक ऍप्टिट्यूड आणि स्क्रीनिंग टेस्ट फक्त एका इन्फंट्री बटालियन साठी आहे, ते म्हणजे 162 इन्फंट्री बटालियन टेरिटोरियल आर्मी जाकली.
फक्त या पोस्टिंगसाठी इलिजिबल विद्यार्थ्यांचेच ऍप्टिट्यूड टेस्ट होणार, बाकीच्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट होणार नाही. त्यांच्यासाठी फक्त फिजिकल टेस्ट, रिटर्न टेस्ट आणि नंतर मेडिकल. आता हे डॉक्युमेंट कोणकोणते रिक्वायरमेंट लागत आहेत तर याच्यामध्ये पहिले बर्थ सर्टिफिकेट. हे बर्थ सर्टिफिकेट एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ज्यावर तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन असेल. जर तुम्ही स्टेट बोर्डचे असाल तर तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट आणि 10वीची मार्कशीट वेगवेगळी भेटेल, आणि जर तुम्ही सीबीएसई बोर्डचे असाल तर तुम्हाला एकच मार्कशीट भेटेल ज्याच्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ राहते. तिसरा आहे 8वीची मार्कशीट आणि टीसी. कारण की ट्रेड्समन साठी किंवा कीपिंग साठी तुमचं 8वीचं क्वालिफिकेशन पण मागितलंय, म्हणून तुमच्याकडे 8वीची मार्कशीट असणे पण महत्वाचं आहे. डोमासियल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचेच रहिवासी असले पाहिजे, त्या पण गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि मॅरेज सर्टिफिकेट. जर तुमचं लग्न झालेलं असेल तरी मॅरेज सर्टिफिकेट लागतो, नसन झालं असेल तरी मॅरेज सर्टिफिकेट. हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या गावातील सरपंच, तुम्ही जर शहरातील असेल तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, किंवा जर तुम्ही एखाद्या छोट्याशा गावात खेड्यागावात येतं तिथं ग्रामसेवक किंवा सरपंचाचा दाखला पण चालतो. कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे हा विद्यार्थी आमच्या शहरातील आहे, आमच्या गावातील आहे आणि आम्ही याला ओळखतो. जसा रहिवासी दाखला असतो तसंच त्याचा कॅरेक्टर सर्टिफिकेट राहतो. याचा फॉर्मॅट या नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे. तुमच्याकडे जेवढे स्पोर्टचे सर्टिफिकेट आहे हे सगळेच्या सगळे स्पोर्टचे सर्टिफिकेट लागेल, आणि मिनिमम 20 पासपोर्ट लागेल. 20 पासपोर्ट जे राहतील हे एकदम क्लीन शेव, व्यवस्थित हेअर कट, व्यवस्थित व्हाईट शर्ट आणि व्हाईट बॅकग्राऊंड आणि एक व्यवस्थित डिसेंट कलरच्या शर्ट मध्ये तुमचे फोटो पाहिजे. ते टोटल 20 फोटो पाहिजे. दाढी वगैरे असलेला विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल नाही आहे. जे रिजनल आहे जसे सिख लोक आहेत त्यांच्यासाठी फक्त या गोष्टी सूट आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सूट नाही आहे. तर 3 महिन्याच्या आधीचा फोटोग्राफ नको आहे, 3 महिन्याच्या आदलाच फोटोग्राफ पाहिजे. म्हणजे लेटेस्ट व्हाईट बॅकग्राऊंड वाला क्लीन शेव आणि नीट अँड वेल लेबल फोटोग्राफ लागतोय. त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे मॅन्डेटरी आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे पॅन कार्ड नसेल 100-150 रुपयात एका दिवसामध्ये पॅन कार्ड मिळते, त्यांनी पॅन कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावे. आधार कार्ड तर सगळ्यांकडे अवेलेबल राहते. डॉक्युमेंटची लिस्ट आहे, या प्रत्येक डॉक्युमेंटचे एक ओरिजिनल सेट आणि एक झेरॉक्सचा सेट आणि एक एक्स्ट्रा सेट असे 3 सेट आपल्याकडे रेडी ठेवायचे आहे. आपल्या लोकेशनवर सकाळी आपल्या टाइमच्या आधी पोहोचून जायचं आहे. जशी फॉर एक्झाम्पल नाशिकला जर 17 तारखेला भरती आहे तर आम्ही 16 तारखेला तिथं पोहोचून जायला पाहिजे रात्री, म्हणजे आपल्याला तिथली सर्व कंडिशन सगळे आपल्याला गोष्टी तिथे माहिती पडते. आपले सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपल्याला फिजिकलची टेस्टची तयारी करायची आहे. त्यानंतर डॉक्युमेंट केल्यानंतर हे सर्व मी तुम्हाला सांगितलं, डोमासियल झालं आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि कम्युनिटी सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट, रिलेशनशिप सर्टिफिकेट. याच्यामध्ये जे विद्यार्थी रिलेशनशिप मध्ये आहे किंवा जे एक सर्व्हिसमॅन मध्ये आहे त्यांचं रिलेशन म्हणजे ते खरंच डिफेन्स वाल्यांचे मुलं आहे की नाही त्यांच्याबद्दलचं काय रिलेशन आहे हे रिलेशन सर्टिफिकेट तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. त्याच्यानंतर स्पोर्ट्स सर्टिफिकेट, जेवढ्या तुम्हाला स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे आपण याच्या लास्ट मध्ये नोटिफिकेशन मध्ये वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या नावं दिलेल्या त्या सर्व आपण बघणार आहे त्यामध्ये. त्यानंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे मॅन्डेटरी आहे फायनल एनरोलमेंटच्या आधी. 20 फोटोग्राफ पण मी सांगितले आहे. हा आता याच्यामध्ये एक डिफरन्स असा आहे की ही जी इनिशियल पिरियडची जी एनरोलमेंट आहे हे फक्त 7 वर्षासाठी आहे. आता यामध्ये थोडासा फरक समजून घ्या की हे 7 वर्षासाठी आहे की परमनंट आहे की अग्निवीर सारखा प्रोग्राम आहे की आम्हाला हे पूर्ण कंप्लीट करता येतं. बघा दोन एक राहते, एक इन बॉडी राहते आणि एक आउट बॉडी राहते. इन बॉडी अँड आउट बॉडी अँड कलर सर्व्हिस, या 3 टर्म आहे डिफेन्स मध्ये. इन बॉडी म्हणजे जर मी एका रेजिमेंटचा आहे, मी 101 रेजिमेंटचा आहे आणि मी 101 रेजिमेंट मधून 2 महिन्यासाठी 103 रेजिमेंट मध्ये गेलो, याला म्हणतात इन बॉडी. एका रेजिमेंट मधून दुसऱ्या रेजिमेंट मध्ये जाणे म्हणजे इन बॉडी आहे. आउट बॉडी म्हणजे दुसऱ्या रेजिमेंटचा विद्यार्थी सोल्जर आमच्या रेजिमेंट मध्ये, याला म्हणतात आउट बॉडी. आणि कलर सर्व्हिस म्हणजे ही सर्व्हिस मिनिमम 7 वर्षाची आहे. 7 वर्षामध्ये माझी इच्छा नसताना मला माझ्या इच्छेच्या विरुद्ध मला कोणी काढणार नाही. 7 वर्षानंतर जर मी मिनिमम 15 वर्षापर्यंत माझी पूर्ण सर्व्हिस कंप्लीट केली त्याला म्हणतात कलर सर्व्हिस. आणि कलर सर्व्हिस झाल्यानंतर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पेन्शन, त्याच्यानंतर तुम्हाला कॅन्टीन सुविधा, तुम्हाला मेडिकल सुविधा, तुम्हाला इन्शुरन्स सुविधा सगळ्याच्या सगळ्या इलिजिबल होतात. यामुळे तुम्हाला याच्यामधून कोणी काढणार नाही. तर ही एक टाईपची परमनंट ड्युटी आहे, परंतु ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये ह्या सर्व गोष्टी नाही टाकल्या जात. सेकंड, हे सर्व गोष्टी ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये न टाकण्याचं कारण हे आहे की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनं मागच्या महिन्यामध्ये अग्निवीरचे खूप सारे प्रोटोकॉल चेंज करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं फायनल डिसिजन यायच्या आधी ह्या गोष्टी होणार नाही. म्हणून मोस्ट
99.99% ही परमनंट वॅकन्सी आहे. तुम्हाला मिनिमम 7 वर्षाची सेवा करायची आहे, परंतु तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही याला पूर्ण कलर सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? रिजनल आर्मी म्हणजे टेरिटोरियल आर्मी आणि इंडियन आर्मी यामध्ये एक बेसिक डिफरन्स आहे की हे व्हॉलंटियर आहे आणि हे सोल्जर. हे सोल्जर ॲज अ व्हॉलंटियर आहे आणि हे सोल्जर आहे. जसं फॉर एक्झाम्पल एक 18 ते 42 वर्षाचा यांचा वयोगटाचा स्पॅन आहे. एखादा स्टुडंट गेनफुली एम्प्लॉयड आहे, तो स्वतः डॉक्टर आहे, पण त्याची इच्छा आहे की त्याला देशाची सेवा करायची आहे, तो त्याच्या इच्छेनुसार टेरिटोरियल आर्मीचा पार्ट बनू शकतो. तिथं तो 2 महिन्याचं ट्रेनिंग घेईल आणि आपली सर्व्हिस करेल आणि त्या सर्व्हिसच्या बद्दल त्याला त्याची सॅलरी भेटेल. त्याची जर इच्छा झाली की सर आता मला वापस घरी जायचं आहे, तर तो पुन्हा वापस जाऊ शकतो. ही सुविधा टेरिटोरियल आर्मीमध्ये राहते, परंतु ही सुविधा इंडियन आर्मीमध्ये राहणार नाही. इथं जेवढ्या महिन्याची तुम्ही सर्व्हिस कराल तेवढीच महिन्याची तुम्हाला सॅलरी मिळेल. इथे तसं नाही आहे. इथं तुम्ही सर्व्हिस करा, तुम्हाला सर्व्हिस करणं भाग पडेल, तुम्हाला कंपल्सरी आहे सर्व्हिस करणं. वर्षातून तुम्हाला 3 महिने सुट्टी इंडियन आर्मी मध्ये मिळते आणि ते पेड लिव्ह मिळते. इथं तुम्हाला पेड लिव्ह मिळणार नाही. इथं तुम्हाला तुमचा सर्व्हिसचा बॉन्ड कंप्लीट केल्याशिवाय कोणत्याच प्रकारचं रिन्युमरेशन किंवा तुम्हाला कोणत्याच प्रकारचं स्टायपेंड किंवा तुमचं रिटायरमेंट बेनिफिट मिळणार नाही. म्हणून मोस्ट ऑफ द आमची जे सॅलरी आहे किंवा आमची जे पोझिशन आहे किंवा जी आमची जे रँक आहे ही का इंडियन आर्मीच्या बरोबर राहील? हो, 101% तुमची रँक इंडियन आर्मीच्या बरोबर राहील. तुमची सॅलरी त्यांच्या बरोबर राहील. तुम्हाला पे अँड पर्क्स त्यांच्या बरोबर राहील. फक्त तुमच्याकडे एक सुविधा आहे की तुम्ही इथून बाहेर निघू शकता तुमच्या इच्छेनुसार. इथून तुम्ही बाहेर निघू शकत नाही. इथं तुम्हाला 3 महिन्याची पेड लिव्ह मिळते. इथं तुम्ही जेवढ्या दिवस सुट्टी राहाल त्याचं तुम्हाला पेमेंट मिळणार नाही. दिस इज द मेन डिफरन्स. बाकी सर्व रिजनल सेवा म्हणजे प्रादेशिक सेना जी आहे ही गव्हर्नमेंटनं स्वतः त्याच्यासाठी बनवली आहे की जे इंटरनल इमर्जन्सी झालेल्या किंवा क्लायमेटिक कंडिशन्स झालेल्या आहे, अर्थक्वेक वगैरे झालं आहे, तेव्हा इमर्जन्सी जे व्हॉलंटियर असले पाहिजे हे आपले देशामधले असले पाहिजे, त्याच्यासाठी याचं गठन झालेलं आहे. तर त्यामुळे ही एक सोल्जर भरती आहे, एक परमनंट भरती आहे का? तर हो. नोटिफिकेशन मध्ये न देण्याचं सेम कारण तेच आहे की इथं 7 वर्षासाठी मिनिमम आहे आणि इथं तुम्हाला त्या सर्व सुविधा मिळणार आहे. मिनिमम सॅलरी हे 21,500 हे बेसिक पासून आहे आणि टोटल याची सॅलरी 44,000 ते 45,000च्या जवळपास सॅलरी याची पूर्ण एका महिन्याची कंप्लीट होते. याचे 2 पण उद्देश आहे. बघा, याच्यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट हॅव अंडरगो ट्रेनिंग अँड नॉमिनेटेड ट्रेनिंग सेंटर. त्यांचं ट्रेनिंग होईल, कुठं पण त्यांचं ट्रेनिंग होऊ शकते आणि त्यांना पूर्ण कॉम्पिटन्स अथॉरिटीच्या अंडरमध्ये ट्रेन केला जाईल. म्हणजे जो विद्यार्थी 42 वर्षाचा जरी असेल तो त्याच्या फिजिकल क्रायटेरियानुसार आणि जर तो PFT म्हणजे फिजिकल फिटनेस टेस्ट जर कव्हर करत असेल तर त्याला एका रिजनल सेंटरवर ट्रेनिंग देण्यात येणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेटसाठी रिक्रुटमेंट ही पूर्ण फ्री प्रोसेस आहे. बाकी त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे. तुम्हाला मोबाईल फोनचा वापर करता येणार नाही, डिजिटल स्मार्टफोनचा वापर करता येणार नाही आहे. फोटोग्राफी त्या रिजनमध्ये इलिजिबल नाही आहे रॅलीच्या साईडमध्ये. त्यानंतर झोन तर मी सांगितलं की आपण झोन नंबर 4 मध्ये येतोय. झोन नंबर 1 मध्ये हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब. झोन नंबर 2 मध्ये बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा. झोन नंबर 3 मध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि झोन नंबर 4 मध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक. आपण महाराष्ट्र झोन नंबर 4 मध्ये येतोय. एक विद्यार्थी एका झोन मधून एक किंवा 2 जागी लोकेशनवरला जाऊन रॅली अटेंड करू शकतो, परंतु जर त्याचे डेट मॅनेज होत असेल तरच. अदरवाईज तो एका जागून रिजेक्ट झाला तर तो दुसऱ्या जागी त्याला इलिजिबल आहे, पण त्याची डेट मॅनेज झाली पाहिजे. तर मोस्टली 17, 18, 19 ह्या 3 डेट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रॅली आहे. जे विद्यार्थी वयाच्या 18+ असेल आणि त्यांच्याकडे मिनिमम 10वी+ किंवा 12वी+ सोल्जर क्लर्क साठी हे जर क्वालिफिकेशन क्रायटेरिया असेल तर त्यांनी अवश्य या भरतीला पार्टिसिपेट करावे आणि स्वतःची एक टेस्ट वगैरे करून बघायची की आपण त्या भरतीसाठी इलिजिबल आहो की नाही. आणि जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला त्या सर्व बेनिफिट मिळेल जे एका सोल्जरला इंडियन आर्मी मध्ये मिळतात. आता सोबत यामध्ये ज्या बॉडी टॅटूसाठी मी एक तुम्हाला सांगून देतो की तुम्हाला इनवर्ड टॅटू नको आहे. म्हणजे जर तुमचा हात या साईडला तुम्हाला टॅटू नको आहे, या साईडला तुम्हाला टॅटू चालतो. ठीक आहे. त्यानंतर परमनंट बॉडी टॅटू साठी एक त्यांनी फॉर्मॅट दिला की जे ट्रायबल कम्युनिटीचे लोक आहेत, जे आदिवासी लोक आहेत त्यांना टॅटू परमिशन आहे. बस त्याच्याबद्दल त्यांनी एक रिमार्क आणि फोटोग्राफ वगैरे सर्व डिटेल शेअर करायची आहे. त्यानंतर हे वेगवेगळे कोणते बोर्ड, तर आपण मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड दोन्ही विद्यार्थी इलिजिबल आहे. ते टोटल त्यांनी क्लिअर इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर रिलेशनशिप सर्टिफिकेट की तुमचे भाऊ बहीण कोणी मम्मी पप्पा याच्यापैकी कोणी जर एक सर्व्हिसमॅन असेल किंवा डिफेन्स मध्ये असेल तर त्याच्याबद्दल हे सर्टिफिकेट आहे, हे तुम्हाला तिथून साईन करून द्यायचं आहे.
त्यानंतर कोणकोणते गेम्स, देर आर 30 गेम्स. हे 30 गेम पैकी कोणतेही गेम कडे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला थोडंफार त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन मिळू शकते. जास्त रिलॅक्सेशन मिळत नाही, पण तुम्हाला स्पोर्ट्स कोट्यामधून त्यामध्ये इनरोल करता येतो. जसं फॉर एक्झाम्पल ॲथलेटिक्स, ट्रॅक अँड फील्ड, आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, इक्वेस्ट्रियन, फुटबॉल, फेन्सिंग, जिम्नॅस्टिक, गोल्फ, हॉकी, हँडबॉल, जुडो, कबड्डी, कराटे, रोलिंग, जुगबी, स्विमिंग, स्क्वॅश, शूटिंग, टेलिंग, टायक्वांडो, रेवंडो, या जेवढ्या 30 प्रकारचे जेवढे स्पोर्ट्स आहे, या सर्वच्या सर्व स्पोर्ट्ससाठी जर तुमच्याकडे सर्टिफिकेट डिस्ट्रिक्ट लेवलवर, स्टेट लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर सर्टिफिकेट जर इलिजिबल असेल, सर्टिफिकेट जर अवेलेबल असेल, तर तुम्ही त्यासाठी थोडंसं रिलॅक्सेशन तुम्हाला देऊ शकतात. त्यानंतर अशा प्रकारची ही भरती आहे जे मोस्टली 17, 18 आणि 19 नोव्हेंबरला बेलगावी, नाशिक आणि कोल्हापूर आणि आंध्र प्रदेशमध्ये कर्नाटका या 4 जागी वेगवेगळ्या ठिकाणी भरती होत आहे. 18 ते 42 वर्षाची वयोगटाची अट आहे. मिनिमम 10th पास आणि मिनिमम 10th पास विद्यार्थी लागतो आहे. जे जनरल ड्युटी सोल्जरसाठी, जनरल ड्युटी ॲज अ सोल्जर आणि जनरल ड्युटी ॲज अ क्लर्क, सोल्जर ॲज अ क्लर्क त्याच्यासाठी 12th पास. पर्सेंटेज मिनिमम 60% किंवा मिनिमम 50% आणि ज्यांना हाऊस कीपिंग आणि मेस कीपिंग आहे त्यांच्यासाठी वर्ग 8वा. तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलं, तुमच्या 8वीचं मार्कशीट, टीसी असायला पाहिजे, 10वीची मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, 12वीची मार्कशीट, त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमासियल, त्याच्यानंतर रहिवासी दाखला, सोबत 20 फोटोग्राफ आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड या सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे व्यवस्थित असायला पाहिजे. जाताना तुम्हाला तुमचे स्वतःचे कपडे, शूज, ट्रॅक पॅन्ट वगैरे सर्व कॅरी वगैरे करायचं आहे. सेंटरवर पोहोचल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित तिथे एक ॲप्रॉन दिला जाईल. ॲप्रॉन दिल्यानंतर तुम्हाला तिथले तुमचे डॉक्युमेंट चेक केल्या जातील. त्याच्यानंतर तुम्हाला एका रॅलीमध्ये उतरवल्या जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं वेट केला जाईल. तुमची रॅली असताना बाकी खूप साऱ्या लोकांचे तिथे मेडिकल पण चालू असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी तुम्हाला पाहायला वेगळं मिळेल. एक चांगली सुवर्ण संधी आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या परिवारासाठी काही ना काही करायचं आहे, पण वेळेच्या अभावी म्हणा किंवा परिस्थितीच्या अभावी म्हणा किंवा वयाच्या अभावी म्हणा ते काही करू शकले नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. 1422 टोटल व्हॅकन्सी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी याच्यासाठी पार्टिसिपेट करायला. जे विद्यार्थी पोलीस भरती, सरळ सेवा भरती आणि बाकीच्या भरतीची वेट करत आहे त्यांनी पण आपापल्या रिजनल सेंटरवर आपापल्या डेटनुसार जाऊन लवकरात लवकर या भरतीला तिथं सामोरे जावे आणि सर्वच्या सर्व डॉक्युमेंट सर्व सोबत घेऊन जायचे. एक ओरिजिनल बंच न्यायचा आहे, एक झेरॉक्सचा ब्रांच आणि एक फोटोकॉपी. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कव्हर केल्या तर ऑन दी स्पॉट तुम्हाला तिथं अपॉइंटमेंट लेटर पण मिळतं. तर ही एक चांगली सुवर्ण संधी आहे. याबद्दल तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर तुमचं नाव, टेरिटोरियल आर्मी इन्फंट्री बटालियन आणि तुमचं वय आणि तुमचा मोबाईल नंबर याच्याबद्दल तुम्ही SMS करू शकता. आमचे सर्वच्या सर्व नंबर याच्यावर अवेलेबल आहे आणि यासाठी लागणारा सर्व बेनिफिट यासाठी आम्ही एक छोटासा कोर्स याला लॉन्च वगैरे करत आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला जर इन्फॉर्मेशन डिटेल लागत असेल तर तुम्ही चाणक्य फाउंडेशन अमरावती, पंचवटी अमरावती येथे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमच्या खाली दिलेल्या नंबरवर तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि ब्रॅकेटमध्ये इन्फंट्री बटालियन टेरिटोरियल आर्मी रॅली एवढं करून तुम्ही SMS करू शकता. म्हणजे आम्ही तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन बाय SMS किंवा बाय कॉलिंग आम्ही तुम्हाला पोहोचवू शकतो. सो बेस्ट ऑफ लक आणि भेटूया वेगवेगळ्या रॅलीच्या जागी. आम्ही स्वतः आमच्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन कोल्हापूर, त्याच्यानंतर बेलगावी किंवा नाशिक येथे जाणार आहे. तर जे विद्यार्थ्यांना आमच्यासोबत जायचं आहे किंवा आमच्या सोबतीनं किंवा तुम्ही स्वतः पण येऊ शकता, त्या विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आमची टोटल इन्फॉर्मेशन आमच्या या चॅनलवर किंवा खाली तुम्हाला अवेलेबल मिळेल. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.